चला तर आज आपण बनवूया झटपट असा कलिंगडचा ज्यूस। कलिंगड तर आपण सगळेजणच खातो, पण आज आपण त्याचा ज्यूस बनवणार आहे, एकदम पोटाला थंडावा देणारा आणि एकदम ताजेपणा देणारा। चला तर सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं, याच्यामध्ये 1 बाउल एवढा कलिंगड घेतले। कलिंगड लाल बुंदच बघून घ्यायचे। आता कलिंगड कितपत गोड आहे तर त्या प्रमाणात आपल्याला इकडे साखर घालायचे। इकडे मी 2 चमचे एवढी साखर घातले, अर्धा छोटा चमचा काळं मीठ घातले आणि 2 बर्फाचे खडे घातलेत। आता हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस पिळला तरी सुद्धा चालेल किंवा मग पुदिन्याची पानं घातली तरी सुद्धा चालेल। आता हे आपल्याला चांगलंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। आता पहिल्यांदा हे आपल्याला असंच मिक्सरला फिरवायचं आणि नंतर 1 वाटी एवढं थंड पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर इकडे आपला कलिंगडचा ज्यूस तयार झाला। आता याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आता जेव्हा आपल्याला कलिंगडचा ज्यूस करायचा असतो तेव्हा शक्यतो बी काढूनच आपल्याला इकडे कलिंगडचा वापर करायचा आहे, नाहीतर या बियासुद्धा मिक्सरमध्ये बारीक होतात आणि त्याच्यातला एक कडवटपणा असतो तर तो ज्यूसमध्ये उतरतो, म्हणून आपल्याला इकडे बी काढूनच कलिंगडचा वापर करायचा आहे। तर इकडे मस्त असा आपला कलिंगडचा ज्यूस गाळूनसुद्धा तयार झाला, दिसायला बघू शकते एकदम लाल बुंद असं तयार झालं आहे। आता इकडे मी एक ग्लास घेतला, याच्यामध्ये 2 बर्फाचे खडे घातलेत आणि याच्यावर आपल्याला कलिंगडचा ज्यूस ओतून घ्यायचा आहे। आता ज्यूस ओतताना सुद्धा एकदम हळू अशी त्याची धार सोडायची, एकदम बारीक अशी धार सोडायची, म्हणजे या ज्यूसला एक असा फेस येतो। तर टेस्टमध्ये तर काही फरक नाही पडत, पण दिसायला छान दिसतं। आता हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये भिजवलेला सब्जा घातला तरी सुद्धा चालेल, त्याने सुद्धा पोटाला असा थंडावा मिळतो। आता डेकोरेशनसाठी मी याच्यावर 2 कलिंगडचे असे स्लाइस लावून घेतल्यात आणि मस्त असा आपला ज्यूस प्यायला याच्यामध्ये एक स्ट्रॉ ठेवला आहे। तर बघू शकता अगदी 2 मिनिटांमध्येच एकदम लाल बुंद असा आपला कलिंगडचा ज्यूस तयार झाला, एकदम पोटाला थंडावा देतं आणि ताजेपणा देतं। तर या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।